जीवनामध्ये यशस्वी होण्याचं धावाधाव पूर्णतेला नेण्याचं गोड सूत्र सांगताय. काय सूत्र आहे धावाधावीचं? प्रत्येक जण धावाधाव करतो. जीव विसावयाची या चाडा सेंग धावाधावी करीत से बापुडा ज्ञानोबाराय म्हणतात. प्रत्येक व्यक्ती धावधाव 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 करतोय, पण कोणाचीही धावाधाव यशस्वी होईल असं काही सांगता येत नाही. धावाधाव करावं हे सगळ्यांना वाटतं, पण ती यशस्वी करायला यावी, कळसाला यावी हे तुमच्या माझ्या हातात नाही. कष्ट करणं आपल्या हातात आहे, फळ मिळवणं आपल्या हातात नाही. बाबुळीची सारावी हाते तव जलतो दिसे आई ते. अरे शेवाळ बाजूला सारल्याशिवाय कुठं पाणी दिसतं का? जमिनीवरचं आवरण बाजूला केल्याशिवाय कुठं धन दिसतं का? तसं प्रयत्न केल्याशिवाय कुठं सुख मिळतं का? कष्ट केल्याशिवाय कुठं भाकरी मिळते का? पण सगळ्यांना कष्ट करून भाकरी मिळत नाही, सगळ्यांना कष्ट करून आनंद मिळत नाही. आनंद मिळवायला ही परमात्म्याची खूप मोठी कृपा लागते. प्रसाद मिळवणं सोपं नाही महाराज. तो मिळाला की सगळं मिळतं हे ठीक आहे. प्रसादे सर्व दुःखाना हानी, सर्व दुःखाची हानी करतो. प्रसन्न चेतसो बुद्धी पर्यवतिष्ठते, गीता माऊली म्हणते. तुमची बुद्धी नीट राहते, अंतःकरण प्रसन्न होतं आणि सर्व दुःखाची हानी होते. कधी होते? प्रसाद मिळाल्यावर होते. पण सोपं आहे का प्रसाद मिळवणं? अहो, प्रसाद मिळवणं का सोपं नाही याचं उत्तम उदाहरण भगवंताच्या चरित्रामध्ये. ज्या वेळेला रडणारा परमात्मा नाना तऱ्हेनं त्याला समजवलं तरी हा ऐकत नाही, हा राहत नाही, तेवढ्यात तिथं राधा आली. खेळणारा अचानक कसा रडायला लागला? खेळणं दिलं ऐकत नाही, मोर दाखवला ऐकत नाही, बासरी दिली ऐकत नाही, मोर पंख दिला ऐकत नाही, गोपाळांजवळ आणलं खेळायला टाकलं ऐकत नाही, अरे गोपिकांजवळ दिलं राहत नाही, ऐकत नाही, प्रचंड रडतोय. तेवढ्यात राधिका आली आणि मैयानं तिला पाहिलं आणि सांगितलं, अगं बाई, सगळं दिलं याला, दही भात कालवुनी दिला वेगी जड करी, सगळं दिलं. कळे बरी घेवनिया, कळे बरी घेवनिया, हिंडले मी दारोदारी. राधे 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 हे श्याम सुंदरा. 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 नाना परी समजावी ते परिणाराये श्रीहरी. नाना परी समजावे ते परिणाराये श्रीहरी. मागील ते खाया देते, काय हवं ते देते, तापटोली निजविते. त्याला सांभाळते, त्याला झोपवते, गाव त्याला काही खायला द्या, त्याच्या आवडीचं दिलं. दही भात कालवणी दिला वेगी जड करी. दही भात कालवणी दिला वेगी जड करी. भात कालवणी दिला वेगी जड करी. दही भात कालवणी दिला वेगी जड करी. कळे बरी घेवनिया, कळे बरी, कळे बरी घेवनिया, हिंडले मी दारोदारी. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. घे ना बाबा याला. तिनं त्याला कडेवर घेतलं. कोणी? राधिकेने. अहो आंबेवणेकर, आंबेवणेच ना, कडेवर घेता बरोबर अशांत झाला. सगळ्या गोपिका राधिकेजवळ आल्या. बाई, काय पुण्य केलं ग? अगं काय प्रसाद भेटला भगवंताचा, याला काही दिलं तरी हा ऐकत नाही. आणि तुझ्या कडेवर आल्या आल्या इतका प्रसन्न होतो, हसायला लागतो.
काय केलं तू या प्रसादा करता? ती म्हणते काय केलं सांगू का? याची लागी ओ ते जियले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. खूप काही केलं याच्यात करता. मग आजच मिळालं का? अहो ती म्हणे किती काळ केलं माहितीये का तुम्हाला? जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी ओ वसविले निर्जना, बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. हे कमी कालावधीत नाही, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, प्रसादाची वाट, पाहे 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 प्रसादाची वाट. द्यावे धुनिया काट, द्यावे धुनिया काट, शेष घेऊनी जाईन, शेष घेऊनी जाईन, धुनिया काट, द्यावे धुनिया काट, शेष घेऊनी, शेष घेऊनी शेष घेऊन जाईन, तुमचे झाली या भोजन. अवा मी वाट पाहिली, वाट पाहावी लागते. सोनूबाबांकडून बाबूजींकडं वाट, बाबूजींकडून मिलिनाप्पांकडे वाट आहे. असं वारसानं येत असतं, ती लगेच येत नाही, आपल्याला मिळत नाही. आज मिलिनाप्पांना जे भेटलंय त्यांनी वाट बघितली, पूर्वजांनी केलेली सेवाच फळाला येते. अरे आज पेरलेल्या तांदळाचा काय भात खाता तुम्ही? गेल्या वर्षी तयार झालेला तांदूळ तुमच्या घरी भाताला आहे. तसं कष्ट ज्याने आधी केली, प्रयत्न ज्याने केले प्रसादा करता, त्याला ते आज मिळणार आहे, मिळालंय. ती राधिका म्हणते आम्ही खूप प्रसाद करता प्रयत्न केले, आज मात्र आम्हाला आनंद झाला. शेवटचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन आनंदाचंच कीर्तन असतं. का? त्याचं कारण असं आहे, प्रसादे सर्व दुःखानां, दुःखाची हानी करणारे. आज सत्वगुणी लोक प्रसन्न असतात, रजोगुणी लोक प्रसन्न असतात. रजोगुणी लोक का प्रसन्न? कारण त्यांना भगवान श्रीकृष्णाचं थोडं चरित्र येणार आहे ते आवडीचं असतं. इतर देवतांचं चित्र आवडलं नाही तरी, म्हणून ते प्रसन्न असतात. एखादा तमोगुणी माणूस जरी आजच्या कीर्तनाला आला तरी तो प्रसन्नच असतो, कारण त्याला माहिती आहे हे एवढं झालं की हे कटकट बंद पडणार आहे. हे झालं की संपलं, ना जागरण, ना भजन, ना गोंधळ, काही नाही. मग फक्त मनोरंजन आहे. संध्याकाळी का उद्या येते कॅन्सल. फार चांगला निर्णय घेतला तुम्ही. एकदा टाळी वाजवा तुमच्या निर्णय करता. वा, कौतुक केलं पाहिजे तुमचं. अरे असं आज दुखणं त्या घरावर आहे, इतक्या मोठ्या घरावर जर दुखणं येऊ शकतं तर उद्या आपल्या घरी यायला काय महाराज? काळ मोठा, नियती मोठी, निष्ठुर आहे महाराज, सांगताच येत नाही. मी काल सकाळपर्यंत कीर्तन केली नाही आबा सोमनाथ महाराज. परवा दोन्ही कीर्तन रद्द केली, काल सकाळी केलं. काय कळत नव्हतं, काय बोलावं काय. महाराष्ट्रातलं वातावरण असं. वडिलांना शुगर आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, 84 साली माझे वडील सरपंच होते. आता ऑन आहे आपले, ते कट करतील सगळ्या गोष्टी म्हणून आपण हे चालू ठेवलंय. 84 साली सरपंच होते. मी जशी न्यूज लावली, काहीच संबंध नाही आमच्या वडिलांना तर 84च्या व्यतिरिक्त सगळं जीवन आहे, राजकारणाचा अर्थार्थी संबंध. घरात कोणाच्याच डोळ्यात पाणी थांबत नव्हतं महाराज. ही माझ्याच घरातली नाही, सगळ्यांचीच परिस्थिती होती. रिक्षावाला रडत होता, एक बाजूला गाडी लावली, गळा गळा रडत होता. अरे म्हटलं बाळा काय झालं? काय झालं नाही म्हणे, आमचा दादा गेलो. त्यांना म्हटलं तू कोणत्या गावचा आहे? तो म्हणे मी, माझा आणि या जिल्ह्याचा काही संबंध नाही, मी मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरच आहे, नागपूर जिल्ह्याचा.
म्हटलं राहायला? तो म्हटलं मी राहायला 10 वर्ष झाली पुण्यात आहे, पण मला असं कधी वाटलं नाही हो म्हणे या पुण्यात आल्यावर की मी विदर्भातला माणूस आहे, इथं काय करतोय. एका नातेवाईकाच्या आधारात आलो, इथं राहायला लागलो. एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व होतं महाराज. जनमानसांच्या डोळ्याला धारा लागतात एवढं असामान्य व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीत तयार झालं. दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय, विलासराव लवकर गेले, गोपीनाथराव मुंडे साहेब लवकर गेले, स्वर्गीय R.R. पाटील लवकर गेले. स्वप्न नव्हतं ते अजितदादा लवकर गेले. चाललंय काय काय कळत नाही. मोठा उघड आहे, मोठी माणसं मोठी असतात. खूप चांगला निर्णय अंबवणेकर. अजितदादा जिथं असतील तिथून पाहत असतील अंबवण्याकडे की कौतुक केलं पाहिजे. अरे मी जाण्याचं दुःख, हे माणसं त्यांचं जगणं विसरले. यालाच माणुसकी म्हणतात. हर पक्ष येईल जाईल, सगळे टीका करणारे, टीका टिप्पणी करणारे सगळे मात्र बारामतीच्या दिशेनं निघून आले. का? कारण राजकारणाच्या पलीकडं समाज व्यवस्थेत एक माणुसकी नावाचं पद आहे. ते जर जिवंत ठेवलं तरच आपण जगू शकतो, नाही तर येणाऱ्या काळात स्वैराचार निर्माण होईल महाराज. केवळ पैशाने मतं विकत घेऊन पैसाच कमवण्याचा उद्देश राजकीय जीवनात राहील, सामाजिक क्षेत्रात राहील. तुमची माझी गोरगरिबांची कामं करण्याची नियत कोणाची राहणार नाही. असे व्यक्तिमत्व कोणत्याही पक्षात असले तरी ते जिवंत असणं महाराष्ट्राची गरज आहे. खरोखर आंबवणे, तुमच्या चरणी आमच्यासारख्या वारकऱ्याचा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे तुम्हाला. तुमच्या निर्णयाचं 100% स्वागत आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही खूप प्रयत्न केले तेव्हा आम्हाला हे मिळालं, नाही तर हे सहजासहजी काही कोणाला मिळत नाही. पण ते आम्ही प्राप्त केलं. काय केलं तुम्ही त्याच्याकरता? आम्ही खूप धावाधाव केली, पण या धावाधावीचं सूत्र परमात्मा होता. धावाधाव करणारे आपले शेजारी अनेक माणसं दिसतात, सगळे धावाधावच करतायत. काही सोनं विकायला आलेली मारवाडी आहे, काही कापड विकायला आलेले गुजराती बांधव आहेत. तुम्ही बा, काही शेजारी राहणारे टायर पंक्चर काढणारा केरळचा अण्णा आहे, दूध पिशवी आणणारा UPचा भैया आहे, सकाळी सकाळी मसाला डोसा खाऊ घालणारा कर्नाटकाचा खवय्या आहे, सुरक्षा रक्षक हिमाचलचे जाट आहे, ट्रक चालवणारे पंजाबचे सरदार आहे. सगळे माणसं धावाधाव करणारेच आहे. सगळे कष्ट करताय. आपल्या सभोवताली आपण नजर घातली तर बिना कष्टानं देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. तसं कष्ट करणाऱ्यालाच प्रसाद जर मिळत असेल तर तुकोबारायांचा प्रसाद हा परमार्थिक साधनेचा आहे. तुम्ही कसे कष्ट केले? महाराज म्हटले त्या कष्टाचं सूत्र काय? ऐका. काय झालंय का उदाहरणातून तुम्हाला हे सूत्र सांगतो. महाराज म्हणले धावाधाव करणारे कष्ट करणारे माणसं आहेत, पण कसे आहेत? जुंतिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरतीने ही पुळे, चालिलो किती ते नकडे दुःखे आरंबडे भूक तहान. काय झालं? जसं तेलाच्या घाणीला झोपलेला बैल. ऐका ऐका आंबवणेकर, तेलाच्या घाण्याला झोपलेला बैल खांद्यावर जो ठेवलं चालत राहतो. किती वेळ चालतो? दिवसभर चालतो. तुकोबारे म्हणतात त्याला चक्कर येऊ नये म्हणून शेतकरी तो तेलाच्या घाणीचा मालक त्याच्या डोळ्यावर काय बांधतो? पट्टी बांधतो, झापडी बांधतो, याला फिरू नये म्हणून. दिवसभर चाललेल्या बैलाला संध्याकाळी चालत आल्यावर विचारायचं तुम्ही काय मिळवलं? तो सांगतो चालिलो किती ते न कळे दुःखे आरंबळे भूक तहान. काय मिळवलं कळत नाही, किती चाललो तेही कळत नाही. जसं त्या बैलाची अवस्था आहे तुकोबारे म्हटली, तशी काही माणसांची अवस्था आहे, मानव जातीची अवस्था आहे. रात्रंदिवस प्रवास चालू आहे, अपार कष्ट चालू आहे. म्हणताय आम्ही सुख मिळू. कोणाच्या हातात आहे? रोज तुझा पोरगा तुझा अपमान करतो घरात. काय हातात आहे रे तुझ्या? 70 वर्षाचा माणूस आहे का? इज्जतीनं सगळं हे कमवलं. अरे गच्ची दाबून तुझं पोरग 10 वाजेला दारुडं पोरग घरात घालावं लागतं. काय रे तुला? काय सत्ता आहे तुझी? काय मिळवलं तू? दारुड्या पोरगा 10 वाजेला मान दाबून घरात घालावं लागतो, हे प्रॉपर्टी आहे तुझी? रोज घरात सून 65 वर्षाच्या कष्ट करणाऱ्या सासूचा अपमान करते. काय हातात आहे तुमच्या? 4 वेळेला मुलाला तू सुधर सुधर सुधर, आपल्या सत्यानाश होईल, आपलं वाटोळ होईल,
हे सांगून सुद्धा तुमचा मुलगा एक शब्द ऐकत नाही. काय हातात आहे हो तुमच्या आणि माझ्या? सब चुतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा. प्रत्येकाला असं वाटतंय माझ्या काहीतरी हातात आहे. काय हातात आहे? धेला आपल्या झिरो हातात आहे भोपळा. काय फक्त वेगळी गुरमी आहे. काय हातात नाही महाराज. काय महिलांना असं वाटतं, तरुण मुलींना असं वाटतं आमचं शिक्षण चालू आहे, सगळं आमचं जीवन. काही नाही. जिच्या पोटी जन्म घेतला तिला भेटायला सुद्धा सासूची परमिशन घ्यावी लागते पुढं. इतकं पारतंत्रातलं आयुष्य आहे. सोनेसारखं जीवन आहे प्रत्येकाचं. कोणाचंच ताब्यात नाही. चांगलं व्हायला वेळ आली पोरगा तरी विचित्र निघतो, मुलगा चांगला निघाला नातवंड तरी चुकीची निघतात. काय करणार? अशी अवस्था आहे. हातात आपल्या सगळ्या असं जरी वाटत असलं तरी आपल्या ओ बोलणारे बोलू नका हो जरा. ओ माऊली बोलू नका. तर शांतता पाळा. आलेली माणसं बसतील कुठं तरी. तुमचा आवाज आम्हाला त्रास देतो इकडं. विठ्ठल विठ्ठल कीर्तनकाराला श्रोत्याला एकरूप करायला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. भरल्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथ. नेमकं एकजूट व्हायला येळ तर तुम्ही वांग्यात घोळ पाठवता. काय होणार आहे त्याने? थोडी शांतता पाळा. मी काय माझी वेळ संपली का जाईल आपला आवरून. तुमचं बघा काय. विठ्ठल विठ्ठल आपल्या हातात काहीच नाही. मार रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती, जळाली. देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती, बुडाली. कुठं चमकवता आपल्या 2-4 चैनी बिनी अंगठ्या बिंगठ्या. अरे कोणाला दाखवताय? कोणाला चालेल तिथे? हे जीवाला दाखवायला ठीक आहे. पारमार्थिक साधनेमध्ये जे कष्ट लागतात ते तुम्ही त्याच्याशिवाय मनुष्याला यश मिळणारच नाही. कष्ट थांबून कुठे यश मिळणार आहे का? पण तुमचे माझे कष्ट अशा ठिकाणी चालू आहे जिथं काहीच मिळत नाही. म्हणजे काय हो? मला उदाहरणातून आमच्या प्रल्हादवांनी दिलेलं उदाहरण आहे. काय झालं म्हणे, एका कुंभाराने 2 गाढवं बाजारात नेले आणि त्या कुंभार काकाने दोन्ही गाढवं 5-5 हजार रुपयाला विकले. एक विकलं धोबी बोला आणि एक विकलं डोंबारी बोला. आता धोबी बोला विकलेलं गाढवावर कपडे ठेवायचे, नदीला आणायचे. दिवसभर धुणाऱ्यांनी कपडे धुवायचे, तोपर्यंत ते गाढव चरत राहायचं नदीला. पण डोंबाऱ्याच्या गाढवाला कष्ट जास्त. सकाळचं झालं की संध्याकाळ आहेच, संध्याकाळ झाली की सकाळ आहेच. या गावची जत्रा झाली की आहेच पुढच्या गावची. नुसतं फिरणं. डोंबाऱ्याचा खेळ माहितीये का तुम्हाला? इकडून 2 बांबू, इकडून 2 बांबू, मध्ये त्याला दोरी, दोरीवर एक पोरगी नाचते आणि तिचा बाप ते खाली गुग 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 ढोलक वाजवतो. 2 महिन्यानं ते डोंबाऱ्याचं गाढव असं वाळून गेलं, बारीक झालं. धोबीबाचं गाढव मजबूत झालं. 2 महिन्यानं भेट झाली आंबेवणीच्या खाली दोघांची. आणि ते म्हटले, दादा अरे किती बारीक झालं तू. तो म्हणे गड्या मी बारीक झालो पण तुझं जरा बरं चाललंय, तू कस काय तब्येत एवढी मजबूत. तर म्हटलं अरे काय सांगू, माझा मालकच लय जोरदार आहे. बरं बरं काय देतो रे तुला? खूप खायलाय आणि काम नाही, जाणे फक्त नदीला कपडे सोडणे सरत बसणे. तू का बारीक झाला? तो म्हणे अरे या पोरीचं वज, दोरीचं वज, टोकरांचं वज, नुसता प्रवास, खायला दडवेळीवर नाही, काय करावं. अरे म्हण मग इतक्यांनी स्टोर मालकाच्या घरी दादा किती वेळ थांबतो तू? तू माझ्या घरी चल, माझा मालक लय जोरदार आहे. तो म्हणे आलो असतो रे, पण तो माझा मालक मला जे देणार आहे ते कोणीच देणार नाही. तो कष्ट करून घेतोय पण एक दिवस मला काहीतरी चांगलं भेटणार आहे. काय भेटणार आहे? काय नाही म्हटलं. तो त्याच्या मुलीला त्या दोरीवर नाचायला चढवतो आणि त्या दोरीवरती पोरगी नाचायला चढली की तिच्याशी खालून म्हणतो, गुमू पायाखालच्या दोरीकडे नीट ध्यान दे, गुमू नीट नाच, इज्जत घालू नको गुमू आपली. तू जर नाचता नाचता गौतमी आपल्या हे गुमू खाली पडली तर गुमू मी तुझं लग्न त्या गाढवा सोबत लावले शिवरानात. हा म्हणे मी त्याचीच वाट पाहतोय, गुमू कधी खाली पडणार आहे. आता यानं किती दिवस वाट पाहिली तर गुमू खाली पडीन? उत्तर असं, यानं जन्मभर वाट पाहिली
तरी काही गोमू खाली पडायची नाही. पण एकदम मजबूत गाढव एकदम अचानक बारीक झालं समजावं गोमूच्या आशेने बारीक झालेलं गाढव. कारण गाढव तसं बारीकच होत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टेला जीव माझा. अरे किती धावाधाव करा, पण जिथं मिळतं तिथं करा ना. तिथं काहीच मिळत नाही तिथं काय धावाधाव करायची, काहीच मिळत नाही याची धावाधाव. अरे कोण कोण येतो, अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला. सोडो निवासनेला विसरून कल्पनेला. सोडोनी वासनेला विसरून कल्पनेला. खऱ्या धावाधावीला कोण बोट धरतं महाराज. अरे प्रापंचिक स्नेह असणारी लोक व्यवहारात कष्ट करू लागतील, पारमार्थात कष्ट करणारा सोबती मिळत नाही. चला हो पाटील एक ज्ञानेश्वरीचं पारायण करू असं म्हणणारं कठीण आहे. चला चला बियरच्या बाटल्या उडून तुमचा वाढदिवस साजरा करू असे म्हणणारे खूप आहे. चला ना कीर्तनाला राव असे म्हणणारे थोडे. चला ना तमाशाला, काय नाद आहे तिथला असं म्हणणारी यादीच खूप आहे, कोणी येत नाही. म्हणून त्याला म्हणा येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली. येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली. या आयुष्याची दोरी कमी जागली, या आयुष्याची दोरी कमी जागली. या आयुष्याची दोरी कमी जागली. या आयुष्याची दोरी कमी लागली. या आयुष्याची दोरी कमी लागली. या आयुष्याची दोरी कमी लागली. आयुष्याची दोरी कमी झाली. या आयुष्याची दोरी कमी झाली. या आयुष्याची दोरी कमी झाली. या आयुष्याची दोरी कमी लागली. या आयुष्याची दोरी कमी लागली. या आयुष्याची दोरी कमी झाली. रोज म्हणा मौन कर रोज देवाला. देवा दावादाव कधी संपेल काही सांगता येत नाही बाबा. अरे तुझी कृपा राहू दे. एवढी दावादाव यशस्वी कर. कोणाची धावधाव 30 वर्षात थांबली, कोणाची 45 वर्षात थांबली, कोणाची 50 वर्षात थांबली, कोणाची 94 वर्षे थांबली. धावाधाव थांबवणं आमच्या हातात नाही देवा, पण धावाधाव यशस्वी करणं तुझ्या हातात आहे. आरामची धावाधाव यशस्वी कर. असं जन्माला येऊन संपणं नाही र देवा. काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. कीर्ती रूपी काहीतरी ओरावं. आमची मनोमन इच्छा आहे, सदिच्छा आहे, शुभकामना आहे. तुकोबारे म्हटले त्याकरता तुम्ही एक काम करा. तुम्ही मी सांगतोय तशी धावाधाव करा. म्हणजे कशी हो, एका उदाहरणातून पहिलं चरण म्हणायला होतं. काय झालं, 1 महिनाभर सासून तूप राखून ठेवलं. का? जावई येणारे म्हणे, जावई येणारे म्हणे. आले जावई. आरतीचं ताट घेतलं, जावयाला कुंकू लावलं, कुंकावर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले. जावई या त्या
जावं यात या, जावं यात या. तांदूळ खात पठ्ठ्या हाताला, दूध दिलं प्यायला तूप घालून, जेवण पुरणपोळी तूप घालून, डाळ भात तूप घालून, बासुंदी तूप घालून, इतकं तूप खाल्लं याचं पोट बिघडलं महाराज. आता तूप सासऱ्याचं होतं पण पोट आपलं आहे ना, त्याचा काही अंदाज लावायचा. लय तूप खाल्लं, पोट बिघडल्यावर तो त्याच्या सासऱ्याला म्हटला, मामा. सासऱ्याला काय म्हणतात पोरू? मामा. सासऱ्याला मामा नाही बाळा, मामाला सासरा म्हणण्यात मजा आहे सध्या. आपला असंही कोण्याही गावात गेलो तो दोनाचे चार व्हावे, उग केला इशारा, जाता जाता थोडं पाऊल घाला त्या दिशेनं. मामाला सासरा म्हणण्यात मजा. काय सासरा शोधायचं आणि त्याला मामा म्हणायचं. म्हटलं मामा माझं पोट बिघड, असं चला डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं आमची जावई बेक आपलं हे एकदम हुशार माणूस, त्यांचं जरा पोट बिघडलं. बर पोट बिघडलं, काय काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत तुमचं पोट नीट करतो. 2 गोळ्या घ्या तुम्ही, एक सकाळी घ्या, एक संध्याकाळी घ्या. फक्त गोळी घेताना जरा गोळी तुपात घ्या. तुपात घ्या. अहो म्हणजे तेच खाऊन तर बिघडलंय माझं, बिघडू द्या तरी गोळी तुपात घ्या. का? तुमचं पोट बिघडलं जरूर, तुपानं बिघडलं खरंय, पण किती प्रमाणात तूप खावं हे कळलं नाही म्हणून बिघडलं. आता तुम्ही तूपच खा, फक्त तुमच्या तुपात मी दिलेली गोळी घाला मग तूप खा. तसं तुम्ही सगळे धावाधावच करा. तुकोबारे म्हटले धावाधाव थांबू नका, पण तुमच्या धावाधावीत मी सांगतोय तेवढी एक तुपातली गोळी घाला, मग पहा कशी धावाधावी सुखाला जाते. अहो कोणती तुपातली गोळी येते? अभंगाचं कशी धावाधाव करा, धावाधावच करा, पण एक तुपातली गोळी घाला. कोणती तुपातली गोळी? चित्तला विचरणा पे करी ऐसी धावाधावी, नितांत भगवंताच्या चरणावर विश्वास ठेवा आणि मग धावा, मग धावा, मग तुमची धावाधावी यशस्वी होईल. देवाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी धाव घातली ते सगळे इतिहासात जमा झाले. उदंडची झाले जन्मोनिया मेले, परी त्यांचे नाव नाही घेऊ कोणी चराचरी. तो मायकल जॅक्सन नावाचा पठ्ठ्या होऊन गेला. देव मानत नव्हता तो, देवाच्या विरोधात प्रवास चालू केला. 150 वर्ष जगायचं होतं त्याला. किती? 150. 150 वर्ष जगण्याकरता मायकल जॅक्सननं 12 डॉक्टरांची टीम विकत घेतली. त्या 12 डॉक्टरांनी फक्त यालाच तपासायचं. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. दिवसातून 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. जगातलं सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. आंबवणेकर देवाच्या विरोधात जाऊन पैशाच्या आधारावर देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न त्या मायकल जॅक्सनचं 2009 मध्ये भंगलं आणि अवघ्या 50व्या वर्षात त्याचा खेळ खलास झाला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? 12 जण हृदय सांभाळायला तुम्ही घरी कामाला डॉक्टर ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. तुमच्या हृदयावर जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही आंबवण्यात आणि मी मुक्ताईनगरात. काय आपण सत्ता सांभाळणार आहे? पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता. कितीतरी इतिहासात जमा झालेली माणसं आहे, पण दावादाव करायची असेल तर आयसी करा. संतांचं ऐकलं की माणसाचं चांगलंच होतं महाराज. 100%. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत माणसाने कोणाचं ऐकावं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? घराचं बांधकाम पूर्ण व्हावं, चांगलं व्हावं, कोणाचं ऐकावं? आर्किटेक्टचं, बांधकाम करणाऱ्याचं. जाऊ द्या, आजार बरा व्हावा, तो बरा होईपर्यंत कोणाचं ऐकावं? केसचा निकाल आपल्या बाजूला लागेपर्यंत
वकिलाचं सायकल. आमचे गुरुजी म्हणायची एकानं सायकलवर गवताचा भारा ठेवला आणि सायकल घेऊन निघाला. उतारावर त्याची सायकल लागली. तुमचं काय गंमत उतार हे? मी रात्री आलो राव, मग पंढरी घाबरत होती. आता काय सांगावं तुम्हाला. म्हटलं सोमनाथ भाऊ कोणी जन्माचा बदला घेतला गाड्या. इथलं बोलावलंच कसं, मोबाईलला रेंज नाही, वळणं जमाना भरायची, गाडी नाही कोणाची. ताप झाला. म्हटलं भाऊ आता चालत राहा पुढं. कुठं लाईट दिसलं की असं वाटायचं वाय काहीतरी आहे सारा. पहिल्यांदा चालू इतक्या आत, पण फार चांगला परिसर आहे. काय झाडी, काय डोंगर आहे. आनंद आहे. एवढं सगळं पाहायला मिळत नाही. पण तुम्ही नशीबवान माणसं आहात की चांगल्या परिसरामध्ये तुमचं राहणं आहे. म्हणून तुमचे चेहरे फ्रेश आहे, निरोगी माणसं आहे तुम्ही. निरोगी काय आहे तुम्हाला. चला, ते सायकलवर गवताचा भारा ठेवला, उतारावर सायकल लागली, ब्रेक गेले सायकलची. अख्खे ब्रेक दाबले, त्यानं ब्रेक लागत नव्हते सायकलला. पुढे एक बाई होती, तो तिला आवाज येतो, ओ बाई वा बाजूला, अरे बाई, अरे वा बाजूला, अरे ब्रेक गेलं सायकलचे. अरे काय बाई रे, अरे वा बाजूला, ब्रेक नाही सायकल. आता ती तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन सायकलवाल्याचं. अरे घरात मेळ येऊन नाही राहिला. ऐकलं नाही, बसली धडक तिच्या अंगावून सायकल, पाय गेला. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, गुन्हा दाखल झाला. निकाल सुनावणीची वेळ आली. एका कटगऱ्यात बहीण, एका कटगऱ्यात सायकलवाला. सायकलवाल्याला विचारलं, का रे ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची होती रे? तो म्हटलं माझी होती. अरे मग बिना ब्रेकची सायकल रोडला आणायची का बाळा? तो म्हटलं अहो साहेब, रोडला निघालो तेव्हा सायकलला ब्रेक होते, रस्त्याला लागलो ब्रेक होते, सायकलवर गवताचा भारा ठेवला ब्रेक होते, पण मी उतारावर लागलो ब्रेक गेले. माझा नाईलाज होता. अरे पण तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना. तो म्हटलं साहेब झाला काय, त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. त्यानं खाली मान घातली. खाली काय पाहतो आता, त्या बाईचं नुकसान भरून द्यायचंय. खाली मान. अरे खाली काय पाहतो रे तू, तुझ्या सायकलमुळे त्या बाईचा अपघात झाला, आता नुकसान भरून दिलं पाहिजे. खाली मान घाल. आता त्या बाईनं गप्प बसव ना. ती बाई म्हटली, का रे आता काय दातकीड बसली का तुला? तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. जज साहेब म्हटले, बाई जरा जोलाल दिसते. बाईला सांगितलं, बाई तुमच्या शरीरामुळं त्या गरीबाच्या सायकलचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही भरून द्या. अहो केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण वकिलाच आहे. आजार बरा होईपर्यंत डॉक्टर, घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत आर्किटेक्टच ऐकावं, कीर्तन होईपर्यंत तुम्ही महाराजच आहे. लग्न होईपर्यंत आपण सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचंच ऐकावं, पण लग्न झाल्यावर मात्र आपण सगळ्यांनी आपल्या जाऊ द्या, पण जन्मभर मात्र माणसाने संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. आमचा ऐका, तुमची दावादाव यशस्वी होईल. कशी होईल, काय होईल तो? मग तो माझा मायबाप, तो तुमचा आई होईल आणि तुमचा माझा बापही होईल. त्यानं अनेकांचं मायबाप होण्याचं सूत्र सांभाळलेलं आहे. सर्वस्व तो आहे असं समजलं की मग आता कसली मला बाधा नाही, कसली मला चिंता नाही. ब्रजातल्या काय घटना सामान्य. गर्गो पुरोहितो राजन यदुनाम सुमहातपः व्रजाम जगाम नंदस्य वसुदेव प्रचोदितः. हा माझा सर्वस्व आहे हे समजलं की माणूस इकडं तिकडं पाऊल घालतच नाही. मी जो आता श्लोक म्हटला, या श्लोकाचा अर्थ असा आहे, गर्गो पुरोहितो राजन. एकदा गर्गाचार्यांना गोकुळामध्ये प्रवचनाला पाठवलं वसुदेवांनी. कधी आले प्रवचनाला, आसनावर बसले, सगळे श्रोते खाली बसलेले होते. प्रवचन चालू करणार तेवढ्या सगळे वैज्या, वाकड्या, श्रीदामा, बोबड्या सगळे गोपाळ आले आणि वरती जाऊन एका सिंहासनावर बसले. वरती आसनावर, उंच आसनावर बसले. ते गर्गाचार्य म्हटले, का आमच्यापेक्षा वरती या आसनावर आहे पोर, यांना काही समजावा जरा. नंदबाबा म्हटले, ते ऐकणार नाही, तुम्ही तुमचं प्रवचन चालू करा. ते म्हटले, असं मला प्रवचन जमणार नाही, मला शांततेत बोलायची सवय. त्या पोरांना खाली उतरा, माझ्या समोर बसवा. नंदबाबा म्हटले, ते आमचं ऐकणार नाही. स्वतः गर्गाचार्य त्यांच्या जवळ गेले आणि त्या वैज्या, वाकड्या, बोबड्या, श्रीदामाला जाऊन नंदबाबा विचारता, कोण आहे रे तुम्ही? त्यांनी यांना प्रश्न केला, तुम्ही कोण आहे?
मुलं आहेत महाराज ते, शेवटी पोरच आहे. तुम्ही कोण आहे? ते म्हटले मी अनन्य आहे. तुम्ही कोण आहे? ते म्हटले तुम्ही जर अनन्य आहे तर आम्ही फनन्य आहे. अरे गर्गाचार्य म्हटले हे फनन्य काय असतं बाळांनो? ते म्हटले हे अनन्य काय असते? गोपाळ असते मार, आपल्या पोरांसारखे गोपाळ. त्याला काही वेगळं सांगावं लागतं काही. मी ज्यावेळेला शाळेला होतो, आमच्या शाळेला एकदा आग लागली. सगळे पोरं शाळा विझवत होते, शिक्षकांसहित शिपायांसहित. एक पोरग ग्राउंडवर नाचत होतो. मी त्याला म्हटलं मूर्खा, सगळे शाळा विझून राहिले, तू काय नाचून राहिला? तो म्हणे या आगीचा अंदाज पोहून मला असं वाटतं 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी तुम्हाला द्यावीच लागणार आहे. खरंच झालं महाराज, ते 10 दिवस आमची शाळा बंद. 10 दिवसांनी खोल्या नीट झाल्यावर खोली पिरियड घ्यायला गेला. माझ्या समोरच होतं ते पोरग. त्याला म्हटलं बाळा, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे रे? तो म्हणे आपल्या शाळेला आग लागली घटना आहे, आणि त्यातूनही तुम्ही वाचले गुरुजी, ही मोठी दुर्घटना आहे. म्हटलं काय ताप झाला गड्या. पोरं काय बोलतील, काय वागतील तुमच्या बरोबर सांगताय? ते म्हटले आम्ही अनन्य आहे. हे म्हटले तुम्ही अनन्य आहे तर आम्ही फनन्य आहे. मग अरे फनन्य काय असतं? ते म्हटले अनन्य काय असतं? अनन्य म्हणजे मी ब्रह्माची नाही, मी शंकराची नाही, मी इंद्राची नाही, मी भगवान विष्णूची पूजा करतो, असा मी अनन्य आहे. सगळे गोपाळ वरती बसलेले आंबवणीकर खाली आले, गर्गाचार्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं आणि म्हटले महाराज, तुम्हाला तरी इतर देवांची नावं माहिती हो, आम्हाला तर आमचा कृष्ण सोडला तर दुसरं नाव सुद्धा माहिती नाही, असे आम्ही फनन्य. आमचं एकच आहे, गडी कानोबाचे ध्यान अखंड राहो हृदयी माझ्या. कानोबा कानोबा कानोबा, आता दुसरं नाही, विष्णुदास नामाचा आहे. देवा तुझी बाप माय, मग तो माझा देवा तुझी बाप माय. हे अखंड राहो, अखंड राहो, अखंड राहो हृदयी माझ्या. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोदने. 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 कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोदने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोदने. निवड ना बाबा, निवड ना बाबा. अरे निवडायला भाग पडलं, पण निवडणं गोपालांना जमलं नाही. ते म्हणतात अखंड राहो हृदयी माझ्या. कारण का? विष्णुदास नामासा हे देवा तुझी बाप माय. अरे आम्हाला दुसरे नाते नाही कृष्ण, आता तूच आई, तूच बाप, आमचं सर्वस्वच तू आहे. आम्हाला दुसरं नातं या जगामध्ये कळत नाही. सर्वस्व पणाला लावलं महाराज. तुकोबारे म्हटले तुम्ही तसं पणाला लावा. मग तो माझा मायबाप, पण त्यानं आपला मायबाप व्हायला आमचंच आहे का, इतरांचं ऐकू नका. हे बहुतांचं अनेकांचं मत तुम्हाला त्रासदायक ठरेल. भंगाचं 3रं चरण. बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा.
माझा माय बाप मग तो माझा माय बाप होऊन दिवाने नावा, होऊन दिवाने नावा, मग तो माझा माय बाप मग तो माझा माय अंगणच पा फ्रीज उघडू नये असं लोकांचं जगणं आहे. त्या मोरारजी बापूंच्या कथेत एकानं इतकं गोड म्हटलं मला, लय आवडलं मला. भाव इतका सुंदर होता त्याचा. हात है हाथों में के रस्ता तो कट ही गया इन प्यारी बातों में सुना जी दुनिया गाती है. काय भाव आहे त्याचे पुढचे शब्द बघा तुम्ही. के प्रेम से रसता तो क्या जिंदगी काट जाती है प्रभु जी. लय गोड कथेत गायलं. अरे बाबा, चांगल्याच्या हातात हात दिला की जीवनात आपल्याला वेदना भोगाव्या लागत नाही. मग तो हात कोणाच्या हातात काय देता? अनेकांच्या नाही, बहुतांच्या मते गोवा ओ जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. कोणाच्या हातात द्या? तुका म्हणे करुणा बोले. ज्यांच्या हातात दिलं करू ऐसे पाठांतर करुणाकर भाषण. करुणेनं शब्द बाहेर येतील, करुणेचं वचन बाहेर येईल. अशा संतांच्या हातात हात द्या, त्यानं काय होईल? तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. परमात्म्याला तुमच्या वचनानं तुम्हाला सहकार्याची भूमिका लागलीच घ्यावी लागेल, लाहो करावा लागेल. का घ्यावी लागेल? काय एखादी लीला काय केलं परमात्म्याने? मूळतः भगवंतानं कृष्ण अवतारात शौर्य चौर्य खोड्या या सगळ्या लीलांचं चरित्र आहे. या केलेल्या लीला धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा. या सगळ्या केलेल्या क्रीडा आनंद देणार आहे. त्यामध्ये शौर्य आनंद, पुतनेला आनंद दिला तर बाकीच्यांचं काय? खोड्या चोऱ्या केल्या, पण कोणत्या? कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. भगवंतानं जी चोरी केली ती दयादुधाची केली. त्या चोऱ्यांबरोबर खोड्या खूप केल्या. खोड्यांचाच देवाला खऱ्या अर्थाने त्रास झाला. त्या त्रासाला देवाला सामोरं जावं लागलं. सगळ्या गवडणी भगवंताकडे आल्या, यशोदेला सांगायला लागले, यशोदे रात्री आला चक्रपाणी, खावणी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी. अगं काय करायचं? हे गे बाई आम्हासी पहावे ना, ओटवर सोसू धिंगाणा. दुसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ पाडोनी. गाठ बाई कुणासी सुटे ना, पोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा गाणा, पोटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली दावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यात हात घालीत. दरु जाता दरु जाता दरु जाता दरु जाता दरु जाता सापडे ना, कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसू धिंगाणा. किती वेळ, किती काळ, किती सहन करायचं, किती काय त्याला लिमिट्स, काही मर्यादा. आमच्याकडून हे होत नाही. ती बाहेर आली आणि ती म्हणे तुम्ही मला सांगू नका. 1500 रुपये महिना चालू झाला तेव्हापासून लयच बोलायला लागला का तुम्ही? काही बांध माझं पोरग एवढं तुम्ही सांगताय त्याचं कारण. बाळ सगुण गुणाचे तानी, बाळ दिसतय गोजिरवानी. काय सांगता गारानी. अगं तुम्ही याचं काय गाराने सांगता? अगं याचं मला सांगू नका. तुम्ही एक काम करा, तुम्हाला काही प्रूफ वगैरे सापडलं तर माझ्याकडे घेऊन या, आपण असं सांगायला येऊ नका. मला माहिती आहे तुम्ही कशा आहे.
तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही जा निघा. त्या सगळ्यांनी आल्या. त्यातली एक सून म्हणे आत्या, मोठ्याची सून आहे ती, यशोदा ऐकणार नाही. त्यापेक्षा मला माझा संसार सुखी राहण्याची एक चांगली कल्पना सुचली. काय ग? ती म्हणे तुम्ही आमच्या संसारापुरतं लागतात तेवढे भांडे कुंडे आम्हाला द्या, आम्ही बैलगाडीत ते सामान ठेवतो, नवरा बायको गोकुळ सोडून निघून जातो. इथं काही थांबत नाही. सगळं सामान आंबेगावकर आंबवणेकर बैलगाडीत भरलं आणि ते सामान घेऊन निघाल्यानंतर महाराज इकडं वैया वाकण्या श्रीदामा बोबड्या सगळे देवाला सांगायला आले. हे चालले नवरा बायको. तो एक सांगायला आला, क्रि 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 कृष्णा. म्हटले काय? गोकुळ सोडून. अरे जायच्या आधी सांग. ती जायची बार पोहोचायची तिकडं. शेजाऱ्याला विचारलं काय झालं? अरे म्हटले ती दोतूल शोधून ताल्ली. अशा गवळणी असे गोप होते आपल्याकडे. त्याची उदाहरणं आहेत. त्याचा पुरावा आहे ज्ञानोबरांची गवळण आहे. एक म्हणते ना, जात होते यमुने पानिया वातत भेटला सावला, तो इवल तोपी मोईल पुच्चांची खांद्यावली कांबला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अगं तुला काय सांगू काय झालं? काय केलं त्याने? माझी केली तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता गतलून पल्ली, दोईची गागल फुटली, माझे गुलगे फुटले. मग मी ललत बतले, तिकडून आले शालम पाणी. मला पोटाशी धलिले, मला पोटाशी धलुनी माझे समाधान केले. निवलत्तीच्या कुलपे सुख हे ज्ञान देवाला दले. ज्ञानोबरांची गोड नाही महाराज. ओ तुला काय सांगू? काही सांग बाबा, पण लवकर सांग. परमात्मा म्हटले वेळ लई झालाय. बार परमात्मा म्हटले तुम्ही थांबा. गेलो की आलो. भगवंतानं योगमायनं तिला तहान लावली. तहान लागली तोवर तिच्या नवऱ्याचं रूप इथं घेतलं, हातात जारी घेतली. नवऱ्याला तिनं बैलगाडीच्या कासऱ्या आवरायला सांगितलं, मालक मला तहान लागली, पाणी घेऊन या. ओरिजिनल नवरा झारी घेऊन पाण्याला गेला. आणि तो पाण्याला गेला तोवर भगवंतानं तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन हातात झारी घेऊन बैलगाडी गाठली. बैलगाडीतही बसला. तिला पाणी पाजलं, कासरे हातात घेतली, सुसाट खिल्लार जोडी सुटली. महाराज ओरिजिनल नवऱ्यानं घोंगराचा आवाज ऐकला. तो म्हणे आपली बायको चालली कुठं गड्या? अर्धवट झारी घेऊन रोडला आला. त्यानं पाहिली सुसाट वेगा सुटलेली बैलगाडी. आवाज देतोय, अरे थांब ओ भैया भैया भैया, थांब 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 थांब. कसला ऐकतो महाराज? आवाज देता देता त्या गोपिकेचं ध्यान मागे गेलं. ती म्हणे अरे बापरे, गाडीतही दिसतो माझा आणि बैलगाडी मागही दिसतो माझा, दोन शेम टू शेम. ते म्हणे गाडी थांबवा, माझा नवरा कोणता आहे ओरिजिनल? आत बसलेला म्हणे अगं तुझा खरा नवरा मी, मागून कृष्ण आलाय, त्याला हे सोंग घेता येतात. तुझा खरा नवरा मी आहे. इकडे लक्ष द्या, कीर्तनात लक्ष द्या. बार पण ती म्हणे माझा विश्वास होत नाही. तू म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही, अगं मी आहे तुझा नवरा. ती म्हणे नाही, तुम्ही माझ्या अंगाला बाबा हातबीत लावू नका. त्या माग पळणाराला गाडीत घेतला आणि गाडी गोकुळात आणली. आत्याला म्हटले तुम्ही याला बघा, यांना बघा, हे दोन यातला माझा कोणता? सासू म्हणे बाई मला माहिती नाही, देवान मला जुळं दिलं. थांब जरा आरती ओवाळते. अहो आत्या एकच यातला. नंदबाबा जवळ गेले, सांगितलं नंदबाबा माझा नवरा कोणता तुम्ही सांगा. 25 फूट खोल 25 फूट रुंद खड्डा खोदला. सांगितलं इकडून तिकडे जो उडी मारेल तो हिचा नवरा. पहिला नंबर बैलगाडी हाकालणाऱ्याचा, म्हणजे कोणाचा? बोला पटकन. कृष्णाचा. सांगितलं बायको तुझी येणार आहे? हो, मार उडी. सहज उडी हाणली महाराज त्यांनी 25 फूट. काय लय जळ होतं का त्याला? तो म्हटलं आपली बायको आहे. गोपाळ म्हटले खरंच आहे, त्याचीच आहे, देऊन टाका देऊन टाका देऊन टाका देऊन टाका. नंदबाबा म्हटले ओरिजिनल जो होता त्याला विचारलं का रे तुझी बायको आहे? तो म्हणे 100% माझी बायको आहे. चाल हाण उडी. तो म्हणे मी दुसरी खरी. कारण ओढली मारण्याच्या नादात माझे टंगडं गेलं तर मी करू काय? अरे नंदबाबा म्हटले मग गड्या 100% बायको तुझी. कारण आमचा गडी कुठूनही उडी हाणू शकतो, जवळजवळ आमच्याही ध्यानात आलंय आता.